नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे पहा मस्त असे घरगुती पद्धतीने मूग आणि उडदाचे पापड। हे असे झालेले आहेत, पांढरे शुभ्र असे, आणि खूपच सोप्या पद्धतीने हे मी बनवून दाखवणार आहे। अचूक प्रमाणात डाळीचे प्रमाण आणि अचूक प्रमाणात पापड खार टाकून अशा प्रकारे मी पांढरे शुभ्र असे पापड बनवलेले आहेत। इथे मी 1 किलो मुगाची डाळ आणि 1 किलो उडदाची डाळ असे प्रमाण घेतलेले आहे। या प्रमाणामध्ये पापड हे खूप छान टेस्टी होतात, चवीला छान आणि दिसायला खूप पांढरे शुभ्र हे पापड होतात आणि तळताना अजिबात लाल पडत नाहीत। अशा प्रकारे 1-1 किलोचे हे मी प्रमाण घेतलेले आहे। ही 2 किलो डाळ आहे। आता ही मी छोट्या गिरणीवरती दळण्यासाठी देणार आहे। एकदम बारीक असं याचं पीठ करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे डाळ ही मी 1 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे, त्यामुळे आपलं पीठ हे छान असं बारीक असं दळून येतं। त्यामुळे तुम्ही पापड बनवताना नक्की डाळ वाळवून घ्या। अशा प्रकारे हे दळण्यासाठी मी देत आहे। आता दळून आणले आहे पहा, अशा प्रकारे हे एवढं पीठ झालेलं आहे। हे 2 किलोचं एवढं असं मोठा अर्धा डब्बा भरून पीठ झालेलं आहे आणि खूप छान असं हे दळून दिलेलं आहे। याचप्रमाणे तुम्हीही पापड जर तुम्ही बनवणार असाल तर अशा प्रकारे बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये मी रामबंधू पापड मसाला किंवा मग तुम्ही केपरेचाही तुम्ही पापड मसाला घेऊ शकता, ते टाकणार आहे 100 ग्रॅम, आणि 100 ग्रॅम सुट्टा पापड खार मी घेतलेला आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे। हे बेडेकरचा मी इथे घेतलेला आहे पापड मसाला, आणि 100 ग्रॅम हा मसाल्याचे पॅकेट आहे, आणि हा 100 ग्रॅम असा सुट्टा मी पापड खार घेतलेला आहे। तुम्हाला जर हे पॅकेट टाकायचं नसेल तर तुम्ही 200 ग्रॅम पापड खार सुट्टा घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडेसे काळे मिरे आणि थोडेसे लवंगा ठेचून टाकू शकता, त्यामुळे पापडाला टेस्ट छान येते। यामध्ये हे पापड खार आणि ठेचलेले काळे मिरे आणि लवंग हे 2च प्रकार असतात, त्याच्यामुळे तुम्ही घरी हा मसाला बनवला तरी चालतो। अशा प्रकारे याचं वेट 100 ग्रॅम आहे आणि 100 ग्रॅम हा सुट्टा मसाला मी घेतलेला आहे। हा 100 ग्रॅम मसाला 55 रुपयाला भेटतो। अशा प्रकारे याची 55 रुपये अशी किंमत आहे। सुट्टा पापड खारही तुम्ही टाकू शकता। पहा, अशा प्रकारे हा भेटतो, पांढरा शुभ्र असतो। आता हे दोन्ही मिळून मी पापड खार आणि पापड मसाला एकत्र करून पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे तुम्ही पिठीसाठी अशा प्रकारे मसाला मिक्स करण्या अगोदर पीठ काढून घ्यायचे आहे। आता हे पॅकेट मी पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये टाकून घेत आहे। अशा प्रकारे पापड खारही टाकलेला आहे। आता हा 200 ग्रॅम मसाला पूर्ण होतो, त्याच्यामुळे थोडंसं मी उरून ठेवलेला आहे, जेणेकरून पापड हे जास्त खारट बनू नये। आता यामध्ये कोमट पाणी करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे हे पीठ मळायचे आहे। थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं घट्ट, एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे। अशा प्रकारे हे पीठ खूप चिकट असते, त्यामुळे थोडं थोडं पाणी करून थोडं थोडं कोरडी पिठाची पीठ टाकून हातावर अशा प्रकारे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे मी दोन्ही गोळे बनवून घेतलेले आहेत। पहा किती घट्ट हे पीठ, एवढं घट्ट असं हे पीठ मळावं लागतं, त्यामुळे पापड हे खूप छान होतात आणि लाटतानाही आपल्याला पटपट लाटले जातात। पीठ जर पातळ झालं तर पापड बनवताना पोळपाटाला खूप हे पीठ चिकटतं आणि पापड व्यवस्थित बनले जात नाही, त्यामुळे अशा प्रकारे घट्ट हे पीठ बनवायचं आहे। आता हे पिठाच्या डब्यामध्येच मी अशा प्रकारे 4 ते 5 तास हे पीठ मुरत ठेवणार आहे। पहा, अशा प्रकारे मी सकाळी 6 वाजता हे पीठ मळून ठेवलेले होते,
आणि 12 वाजता मी पापड करायला घेतलेले होते। पहा आता 12 वाजले आहे। आता हे पीठ मी चांगलं वरवंट्याने ठेचून घेत आहे। त्या अगोदर किचन कट्टा हा मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे आणि किचन कट्ट्यावरच मी हे पीठ व्यवस्थित असं ठेचून घेणार आहे। पीठ ठेचल्यामुळे छान खुसखुशीत पापड होतात आणि छान हे मऊ पीठ असं बनलं जातं। अशा प्रकारे वरवंट्याने ठेचून हे पीठ घेणार आहे। हे जेवढं आपण पीठ ठेचू तेवढे आपले पापड हे पटपट आपल्याला लाटल्या जातात आणि पापड हे खूप छानही बनतात। अशा प्रकारे वरवंट्याने ठेचून पीठ हे पूर्ण असं मऊ करून घ्यायचे आहे। पहा हे पीठ किती मस्त असे बनलेले आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। पातळ जर पीठ झालं तर मग पापड हे बनवताना खूप कठीण जातात। पहा हे मीडियम आणि मस्त हे पीठ बनलेलं आहे आणि जास्त आपलं पीठ घट्टही झालं तर पापड लाटताना खूप हातही दुखतात। अशा प्रकारे मीडियम असं पीठ हे बनवून घ्यायचं आहे। पहा मस्त याचा गोळा बनलेला आहे आणि लाटीही व्यवस्थित अशी बनत आहे। आता हे पूर्ण ठेचून झालेलं तयार आहे। अशा प्रकारे मी हे तेल लावून सेट करून घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे पॉलिथिन आतमधून स्वच्छ करून त्यामध्येही ठेवणार आहे, जेणेकरून हे पीठ असं खरपसलं जाऊ नये म्हणून व्यवस्थित जसाच तसं राहते। अशा प्रकारे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही हे पीठ ठेवू शकता। त्याचप्रकारे दुसराही गोळा मी व्यवस्थित असा ठेचून घेत आहे। याच्याही अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून एकत्रित करून हे ठेचून घेत आहे आणि नंतर हाताने मळून हे पूर्ण पीठ असं मऊ करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे ह्याचाही मस्त गोळा झालेला आहे। आता हा चाकूच्या सहाय्याने जेवढा पाहिजे तेवढा गोळा कट करून याच्या मी छोट्या छोट्या अशा गोलाकाराच्या लाट्या बनवून घेत आहे। अशा प्रकारे लंबुळका याचा आकार देऊन याच्या चाकूने कट करून याच्या लाट्या गोल गोल अशा बनवून घ्यायच्या आहे। लाट्या बनवल्यानंतर पॅकबंद डब्यामध्ये किंवा तुम्ही पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकता। असा लंबूळचा आकार याला देऊन याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही हवे तर याला दोऱ्यानेही कट करू शकता, पण अशा प्रकारे पातळ चाकू तुमच्याकडे असेल तर चाकूनेही खूप सोपं लाट्या बनवल्या जातं। पहा अशा प्रकारे आता याचा लंबूळका आकार देऊन घेतलेला आहे। आता चाकूने मी हे कट करून घेऊन याच्या छान अशा गोल गोल लाट्या बनवून घेणार आहे। अशा प्रकारे लाट्या बनवून एका डब्यामध्ये मी ठेवत आहे। अशा प्रकारे सर्व सारख्या लाट्या बनवून घेत आहे। इथे आता सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत। आता याला गोलाकार देऊन एका डब्यामध्ये ठेवून देत आहे। पापड लाटताना लागेल तशी 1-2 अशा लाट्या घेऊन डब्याच्या बाहेर काढून पापड बनवायचे आहे, जेणेकरून पीठ हे खरपसले जाऊ नये। अशा प्रकारे मस्त गोल गोल लाट्या सहज याच्या बनत आहेत। हे पीठ खूप व्यवस्थित असं मुरलेलं आहे। आता हे पापड लाटताना हे खूप सोपे जाणार आहेत। हा मस्त अशा सर्व गोल लाट्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आता याला झाकण लावून पापड बनवताना हे उघडून एक एक लाटी यामधली घ्यायची आहे। इथे आता पिठीसाठी मी कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि डब्यामध्ये अशा प्रकारे लाट्या ठेवून घेतलेल्या आहे आणि थोडंसं तेल हे घेतलेलं आहे। आता पोळपाटावर याला थोडंसं तेल लावून ही लाटी अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे जास्तही तेल न लावता थोडंसं तेलाचा हात लावून ही लाटी अशा प्रकारे गोल गोल आकार देऊन पापड बनवून घ्यायचा आहे। इथे मी असल्या प्लॅस्टिकचे लाटणे वापरलेले आहे। या प्लॅस्टिकच्या लाटणीने
भरभर असे पापड लांबले जातात। जेवढे लाकडाच्या लाटण्याने पापड लांबत नाही तेवढे या प्लॅस्टिकच्या शिरावाल्या लाटण्याने पापड खूप भरभर असे लांबले जातात। पहा, इथे मी एक पापड बनवून दाखवत आहे। किती इझिली आणि पटकन हे पापड लांबत आहेत। अशा प्रकारे एवढा लाटीचा आकार झाल्यानंतर एकदा पिठामध्ये बुडवून घेऊन अशा प्रकारे पापडाला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। पापड लाटताना काठं असेच लाटून घ्यायचे आहेत, त्यामुळे पापड हा गोल बनतो आणि फाटतही नाही। अशा प्रकारे एकदम काही मिनिटातच हा पापड बनून तयार होत आहे। पीठ असं व्यवस्थित बनलं की अशा प्रकारे व्यवस्थित हे पापड बनले जातात। पहा, मस्त असे पापड इथे रेडी होत आहेत। तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराची तुम्ही लाटी बनवून घेऊ शकता। तुम्हाला जर मोठा पापड लागत असेल तर तुम्ही मोठी लाटी बनवू शकता आणि तुम्हाला एकदम छोटे छोटे जर पापड बनवायचे असेल तर तुम्ही एकदम छोटी अशी लाटी बनवून छोटा आकार करून तुम्ही हे पापड बनवू शकता। मी इथे मीडियम साईजचे पापड बनवलेले आहेत, जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही। अशा प्रकारे हे पापड मी सर्व बनवून घेतलेले आहेत। पहा, किती पातळ असा हा पापड लाटला आहे आणि कुठेही त्याला तडा गेला नाही की फाटलाही नाही। व्यवस्थित सहज हा पापड लाटला जात आहे। पहा, किती मस्त हे पातळ असे पापड तयार होत आहेत। इथे अशा प्रकारे मी घरामध्ये साडी टाकून घेतलेली आहे। ही साडी स्वच्छ धुवून मी घरामध्ये अशा प्रकारे पंख्याच्या खाली पसरून घेतलेले आहे। आता याच्यावरच मी सर्व पापड बनवून टाकणार आहे आणि थोड्या वेळाने 4च्या टायमाला हे उन्हामध्ये वाळून घेणार आहे। पहा, अशा प्रकारे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत। 2 किलो पिठाचे सहज 250 पापड तयार होतात आणि एवढ्या मीडियम साईजचे तुम्ही जर बारके बनवले तर 300ही पापड होतात। पहा, अशा प्रकारे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहे आणि व्यवस्थित हे पंख्याखाली सुकलेले आहेत। आता थोड्या वेळाने मी हे उन्हामध्ये वाळून घेणार आहे। आता हे अशा प्रकारे याचे बंडल करून हे पापड एकावर एक ठेवून अशा प्रकारे पातेल्यामध्ये ठेवून देत आहे। वरती आता टेरेसवर हे मी वाळवण्यास ठेवणार आहे। अशा प्रकारे पापड पंख्याखाली वाळवल्यामुळे हे पापड हे अजिबात वाकडे तिकडे होत नाहीत। याचा आहे तसाच आकार राहतो आणि ठेवताना मग वाळल्यानंतर पापड हे एका डब्यामध्येच भरपूर असे पापड बसतात। आता हे पापड शेवटपर्यंत असेच गोल राहतात, याला अजिबात वाकडे तिकडे किंवा असे मध्ये तुटत नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही नक्की पापड बनवताना पंख्याखाली पापड सुकून घ्या। 30 ते 40% हे पापड इथेच वाळलेले आहेत। आता बाकी मी वरती नेऊन टेरेसवर उन्हामध्ये वाळत टाकणार आहे। अशा प्रकारे उन्हामध्ये सुट्टे करून हे पापड मी वाळत घातलेले आहेत। पहा, या पापडांचा बिलकुलही आकार बदललेला नाही आहे, तसे गोल गोल राहिलेले आहेत। काही वेळेस पापड हे खूप वाकडे तिकडे होतात आणि ते डब्यामध्ये ठेवताना मग तुटल्या जातात। त्याच्यामुळे तुम्हीही नक्की पापड बनवत असताना पंख्याखाली पापड असे सुकून घ्या। 30 ते 40% पापड हे पंख्याखालीच वाळून घ्या, त्यामुळे अशा प्रकारे उन्हात टाकल्यावरही पापड अजिबात वाकडा तिकडा होत नाही, आहे तसाच गोल ह्याचा आकार राहतो आणि पापड तुटतही नाहीत। मस्त असे ऊन देऊन मी घेत आहे। शक्यतो कोवळ्या उन्हामध्येच सकाळी किंवा संध्याकाळी हे पापड तुम्ही सुकवा। कडक उन्हामध्ये जर पापड सुकवले तर त्याचे तुकडे होतात। आता मी हे 4चा टायमिंग झालेला आहे, 4 ते 5पर्यंत 1 तास हे उन्हामध्ये मी अशा प्रकारे वाळून घेत आहे। आता हे एकत्रित करून मी भरून ठेवणार आहे। आता परत मी सकाळी ह्यांना
8 ते 10 या टायमिंगमध्ये ऊन देऊन घेणार आहे आणि पूर्ण पापड हे पूर्ण सुकून घेणार आहे। पहा मस्त असे पापड बनलेले आहेत। किती पातळ आणि खूप छान असा याला कलरही आलेला आहे। आता ऊन कमी झालं आहे त्यामुळे आता मी पापड हे भरून ठेवत आहे। अशा प्रकारे पापडांचा बंच करून गोल गोल असे पापड एकावर एक ठेवून मी टोपमध्ये ठेवून देत आहे। आता परत याला सकाळी मी एकदा कोवळ्या उन्हामध्ये वाळत घालणार आहे। आत्ताच हे पापड पूर्ण असे वाळलेले आहेत, तरीही वर्षभर टिकवण्यासाठी याला अजून एकदा मी ऊन देऊन घेणार आहे, जेणेकरून पापड हे नंतर खराब होत नाहीत। पहा मस्त असे हे गोल गोल पापड आहेत असे राहिलेले आहे, जराही वाकडे तिकडे झालेले नाहीत। पहा ठेवतानाही सहज हे ठेवता येत आहेत। आता याला सकाळी मी ऊन देऊन घेणार आहे आणि मग डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। पहा ते सकाळी ऊन दिल्यानंतर पहा मस्त हे कडक असे पापड वाळलेले आहेत। आता मी हे तुम्हाला तळून दाखवणार आहे। पहा किती पांढरे शुभ्र आणि मस्त हे टेस्टला झालेले आहेत। मीडियम तेलामध्ये हे पापड तळून घ्यायचे आहेत। पहा मस्त पांढरे शुभ्र हे पापड झालेले आहेत। परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट पापड काढ झालेला आहे। पहा मस्त असे हे तळल्यानंतर पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि चवीलाही हे पापड खूप टेस्टी झालेले आहेत। तुम्हालाही पापड बनवायचे असेल तर नक्की हे तुम्ही प्रमाण वापरून पापड बनवू शकता। अशा प्रकारे पांढरे शुभ्र पापड तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशा प्रकारे मी 5-7 पापड इथे तळून दाखवलेले आहेत। सर्व पापड पांढरे शुभ्र झालेले आहेत, जराही याला लाल किंवा काळा असा कलर आलेला नाहीये। हे पापड आहेत तसे वर्षभर टिकतात। याला दिवाळीमध्ये आता हे पापड बनवल्यावर एकदा दिवाळीमध्ये ऊन देऊन घ्यायचे, त्यामुळे हे वर्षभर असे पापड टिकतात। पहा कडक हे वाळल्यामुळे किती खुसखुशीत मस्त हे झालेले आहेत। आता एका पापडाचा मी तुम्हाला इथे भुगा करून दाखवत आहे। पहा मस्त हे पापड तयार झालेले आहेत। मस्त असे हे पापड झालेले आहेत। पहा एकदम पातळ आणि पांढरे शुभ्र। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।